नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल होती चतुर्थी। हा व्हिडिओ मला कालच पोस्ट करायचा होता, पण काही कारणास्तव पोस्ट करता आला नाही। तर म्हटलं चला तर मी कशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली आहे आणि अशी पूजा तुम्ही पुढच्या चतुर्थीला किंवा नेहमी जर तुम्ही चतुर्थी करत असाल तर अशा पद्धतीने पूजा नक्कीच करू शकता। तर म्हटलं मी कशी केली आहे ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले बाप्पाला एका तांबणामध्ये घ्यायचंय, शुद्ध गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने पहिले बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर पंचामृताने बाप्पावरती अभिषेक करायचा आहे। आता पंचामृत कसं करायचं याची सुद्धा एक विधी आहे। दही किती प्रमाणात घ्यायचं, दूध किती प्रमाणात घ्यायचं, तूप, साखर आणि मध याचं एक शास्त्र पद्धतीने प्रमाण दिलेलं आहे। जर ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये, मी तुम्हाला नक्की त्याचा देखील एक व्हिडिओ घेऊन येईल। तर सगळ्यात आधी मी पंचामृत घातल्यानंतर व्यवस्थित बाप्पाला ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे, म्हणजे चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाण्याने पुन्हा बाप्पांची अभिषेक करून घ्यायचा आहे। आता ही पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकतात। काल अंगारकी योग होता, खूप महत्त्वपूर्ण दिवस होता। अंगारकी म्हणजेच जी चतुर्थी मंगळवारी येते आणि त्यातल्या त्यात ही श्रावणात आल्यामुळे हिचं महत्त्व खूप विघ्नहर्ता आहे। ते आपल्या आयुष्यातील सगळे दुःख, दारिद्र्य, अडथळे जे असतील ते दूर करतात। कुठलीही पूजा करायची असेल तर आपण सुरुवात ही बाप्पाच्या पूजेनेच करतो। त्यामुळे कधीही तुम्हाला कुठलं मंगल कार्य करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बाप्पाची सगळ्यात आधी अभिषेक करू शकतात आणि मग पूजा करू शकतात। पुन्हा काय केलं, पाण्याने धुवून घेतलं। तर आता ही अभिषेक तुम्ही एकदा करू शकतात किंवा दोनदा तीनदा, जसं तुम्हाला वाटेल तसं करू शकतात। मी 2 वेळेस बाप्पाला पंचामृताचा अभिषेक करते आणि त्यानंतर मग गंगाजलाचा अभिषेक करते। तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही अभिषेक करत असाल तर त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र कुठला आहे? ओम गणपते नमः, ओम गणपते नमः। आता ही पूजा करत असताना मी पूर्णपणे हेच उच्चार माझे कंटिन्यू चालू होते। तर जे ताम्हणातलं पाणी असतं ते पाणी आपल्याला कुठल्याही एका झाडाजवळ टाकायचं आहे। तुळशीमध्ये देवांची पूजा केलेलं पाणी घालायचं नसतं। त्यामुळे जे आपलं पंचामृताचं पाणी, आपल्या घरी झाडं झुडपं असतात त्यामध्ये बुडाला खाली टाकून द्यायचं आहे किंवा ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी हे पाणी आपल्याला टाकायचं। आता मी दुसरं एक पात्र घेतलंय, त्यावरती बाप्पाची मूर्ती पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने धुवून घेतलेली आहे। कारण यामध्ये आपण दही, तूप वापरतो, त्यामुळे थोडाफार चिकटपणा आपल्या याला येऊ शकतो। म्हणून चांगलं पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने बाप्पाची मूर्ती जी आहे ती आपल्याला अभिषेक करून घ्यायची आहे आणि एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, त्याने बाप्पाची मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची आहे। खूप खरखरून पुसायचं नसतं कधीही कोणत्याही मूर्तीला, अगदी अलगद आपल्याला पुसायचं आहे। आता हे सुद्धा जे प्लेट आहे ती मी बाजूला ठेवून घेते। त्यानंतर मी खाली आसन ठेवलेलं होतं, छोटं पाट ठेवलेलं आहे, त्यावरती एक चांगला कपडा आपल्याला टाकायचा आहे लाल कलरचा, त्यावरती तांदूळ घालून घ्यायचे आहेत। तर तांदूळ घातले, बाप्पांची मूर्ती त्यावरती आपल्याला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून आपल्याला बाप्पांची पूजा करायची आहे। चंदन असेल तर ते पायाला लावून घ्यायचं आहे बाप्पांच्या। त्यानंतर मी दरवेळेस थोडंसं ओला कुंकू करते आणि मग तो बाप्पाला लावते आणि त्यावरती अक्षता लावून घेते। ते मला आवडतं म्हणून मी करते। आपल्याला जशी पूजा आवडते तशी तुम्ही करू शकतात, पण मनामध्ये भाव असला पाहिजे, निगेटिव्ह थॉट्स नको, कुणाचा वाईट विचार करून अशी पूजा करायची नसते। चांगलं मनामध्ये बाप्पाला सांगायचं आहे की बाबा तुझ्या कृपेने आमच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होऊ देत। आता मला जास्वंदीची फुलं मिळाली नाहीत, बाप्पाला ते प्रिय आहे मला माहिती आहे, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी झेंडूची फुलं वाहिली, दुर्वा वाहिला आणि गुळ खोबरं बाप्पाला अतिशय प्रिय आहे म्हणून त्याचा नैवेद्य मी या ठिकाणी दिलेला आहे। सुरुवातीला आपल्याला आरती ओवाळून घ्यायची आहे, जो दिवा आपण लावून घेतलेला असतो। आता सुरुवातीला सांगायचं राहिलंय, कोणतीही पूजा सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला दिवा आणि समई लावून घ्यायची आहे, कारण पूजेचे साक्षी हे अग्नी असतो। त्यामुळे कधीही पूजा करत असाल ना तर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे, समई लावून घ्यायची आहे आणि आरतीच्या वेळी कापुराने आरती करून घ्यायची आहे। तर मी घरातील देवांची आधी पूजा केलेली होती, त्यानंतर आता बाप्पाची आरती करून घेते।
की जय देव म्हणेन माझा तमेव माता। तर आरती झाल्यानंतर बाप्पाला आरती द्यायची आहे, आपण स्वतःने आरती घ्यायची आहे, मस्त घरामध्ये धूप लावायचा आहे। बघा किती मंगल आणि प्रसन्न आपल्याला असं वाटतं। तुम्ही ही पूजा आता काल अंगारकी होती म्हणूनच करायचं असं नाहीये, प्रत्येक चतुर्थी येते आणि अंगारकीचं महत्त्व होतं की यावेळेस म्हणजे अंगारकी चतुर्थीला ज्यांना नवीन चतुर्थी धरायचा उपवास सुरू करायचा असतात ते लोक चालू करू शकतात। तर अशा पद्धतीने मी सकाळी व्यवस्थित बाप्पाची पूजा करून घेतली। घरातल्या देवांची सगळ्यात आधी आपल्याला पूजा करायची असते। तर पूजा झाली आणि मी इकडे चहा ठेवला, कारण मी उपवासाला काहीही खात नाही, फक्त चहा किंवा कॉफी वगैरे घेते। तर पहिल्यांदा पूजा झाली तर पहिले चहा घेतला पिलूसाठी। या ठिकाणी आज साबुदाण्याचे वडे केले होते, त्याला ते खायचे होते म्हणून, आणि मग त्याचा टिफिन वगैरे पॅक केला। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। भेटूया लवकरच अशा छानशा व्हिडिओमध्ये। बाय।